हॅलो फ्रेंड्स, आज आपण माझ्या मम्मीच्या हातची 5 ते 6 लोकांसाठी बनवली जाणारी खानदेश स्पेशल झणझणीत डाळ गंडोरी बघत आहोत। खायला अगदी चविष्ट, पौष्टिक आणि झणझणीत लागते। चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीकडे वळूया। सर्वात आधी एका कुकरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली एक छोटी वाटी तूर डाळ, उभ्या चिरलेल्या 15 ते 20 मिरच्या त्यात टाकून घेणे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या म्हणजेच त्यामध्ये बारीक चिरलेला पालक, 2 कच्चे टोमॅटो, 2 वांगी आणि बारीक चिरून घेतलेला आंबट तुका त्यात टाकून घेणे। मग 1 ग्लास पाणी टाकून कुकरचं भांडं हे व्यवस्थित बंद करून घेणे। त्यानंतर गॅसवर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणे। साईडला एका कढईमध्ये 6 ते 7 चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकणे। मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठा कांदा मंद आचेवरती परतवून घ्यावे। मग त्यामध्ये आपल्या आवडीनुसार शेंगदाणे टाकून ते सुद्धा छान प्रकारे परतवून घ्यावे। मग त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट व 10-12 कच्चे खोबऱ्याचे काप टाकून ते सुद्धा परतवून घ्यावे। त्यानंतर कुकरचे झाकण ओपन करून त्यातल्या भाज्या आणि डाळी चांगल्या प्रकारे रईने घोटून घेणे। मग त्यात 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडी हळद टाकून छान प्रकारे मिक्स करून घेणे। हे सर्व मिश्रण कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यावे। मग त्यात 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, आवडीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून भाजी छान प्रकारे मिक्स करून 5 मिनिटं शिजवून घेणे। तयार आहे आपली झणझणीत डाळ गंडोरी। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।